ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावर एक 2 UDL आहेत. एक आहे 4 किलो न्यूटन पर मीटरचा फॉर द डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर्स. दुसरा आहे 2 किलो न्यूटन पर मीटरचा, हे डिस्टन्स आहे टोटल 3 मीटर्स. आणि एक पॉईंट लोड आहे 1.5 किलो न्यूटनचा, ज्याचा डिस्टन्स दिलेला आहे 1.5 मीटर्स फ्रॉम दी राईट हँड सपोर्ट. सो ए बी. ओके. आता याचं सोल्युशन कसं आहे, याचं सोल्युशन असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर हा जो UDL आहे, या UDL ला आधी आपल्याला पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बरोबर आहे. कसं आहे, जेवढ्या स्पॅनवर UDL आहे दॅट इज मल्टिप्लाइड बाय द इंटेन्सिटी, सो दॅट विल बी दी पॉईंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द UDL. आणि ॲक्ट कुठे होईल, तर जेवढ्या लेंथवर UDL आहे त्याच्याबरोबर मिड पॉईंटला हा जो आहे त्याचा पॉईंट लोड ॲक्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे UDL दिलेलं आहे 4 किलो न्यूटन पर मीटर आणि डिस्टन्स किती आहे, 1.5 मीटरचा आहे. सो मल्टिप्लाय बाय 1.5 मीटर्स, किती झालं बघा, इट इज 6 किलो न्यूटन्स. आणि ॲक्ट कुठे होईल, ॲट ए डिस्टन्स ऑफ, टोटल UDL किती स्पॅनवर आहे, 1.5 मीटरवर आहे. सो 1.5 बाय 2 म्हणजे 0.75. 0.75 मीटर्स वर तो ॲक्ट होईल. दिस इज फर्स्ट UDL. आता सेकंड UDL काय आहे, इंटेन्सिटी आहे 1.5 किलो न्यूटन पर मीटर. टोटल किती लेंथवर आहे, 3 मीटर लेंथवर आहे, तर 3 नी मल्टिप्लाय करून टाका. सो मल्टिप्लाय बाय 3, किती झालं ते, 4.5 किलो न्यूटन. ॲट कुठे आहे, 3 मीटरच्या बरोबर हाफवर, ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर्स फ्रॉम बी, आणि हे आहे फ्रॉम ए. बरोबर आहे. म्हणजे आता 3 पॉईंट लोड झालेत. कुठले कुठले, फर्स्ट पॉईंट लोड झाला 6 किलो न्यूटनचा ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर्स फ्रॉम ए. दुसरा झाला या UDLचा पॉईंट लोड, सो दिस इज इक्वल टू 4.5 किलो न्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम बी. आणि तिसरा आहे हा गिव्हन 1.5चा, हा डायरेक्टलीच गिव्हन आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम डी. सो दिस इज 1.5 किलो न्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर्स फ्रॉम बी. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन होऊन एकच पॉईंट लोड तयार होईल, 4.5 प्लस 1.5 किती झालं, 6 किलो न्यूटन्स. बरोबर आहे. 6 किलो न्यूटन इकडे, 6 किलो न्यूटन तिकडे, फक्त डिस्टन्समध्ये डिफरन्स आहे. तर आता नवीन डायग्राम कसा फॉर्म होईल तो बघ. पहिला पॉईंट लोड आहे 6.5 किलो न्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.75 फ्रॉम ए, म्हणजे इथे. आणि एक आहे इथे 6 किलो न्यूटनचा ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर्स. टोटल डिस्टन्स आहे 6 मीटर्स. क्लिअर झालं का इथपर्यंत, क्लिअर झालं. ओके. आता पॉइंट झाले ए बी, आता इथे सी आणि हा डी. ठीक आहे. आता रिएक्शन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. हाऊ टू कॅल्क्युलेट दी रिएक्शन्स ॲट सपोर्ट. किती आहेत, 2 सपोर्ट आहेत, सिम्पली सपोर्टेड असल्यामुळे. ओके. तर पहिला त्याचा फॉर्म्युला आहे
summation of all the forces is equal to 0. Summation of all the forces equal to 0. याचं साइन कन्व्हेन्शन काय आहे? अपवर्ड फोर्सेस आर पॉझिटिव्ह अँड डाउनवर्ड फोर्सेस आर निगेटिव्ह. अपवर्ड फोर्सेस आर पॉझिटिव्ह, डाउनवर्ड फोर्सेस आर निगेटिव्ह. तर रिएक्शन चालली आहे वरती अपवर्ड ॲट ए आणि ॲट बी. सो आर ए आणि आर बी अपवर्ड आहेत आणि हे दोन फोर्सेस कसे आहेत? डाउनवर्ड आहेत. सो आर ए प्लस आर बी -6 इज इक्वल टू 0. समेशन केलं की नाही सगळ्या फोर्सेसचं, दॅट इज इक्वल टू 0. देअरफॉर दिस इज इक्वल टू आर ए प्लस आर बी इक्वल टू 12. दिस इज इक्वेशन नंबर 1. क्लिअर झाले का? हे क्लिअर झालंय का? ओके. आता दुसऱ्या याच्यातला महत्वाचा आहे सेकंड स्टेप, टेकिंग मूवमेंट अबाउट पॉइंट ए अँड इक्वेटिंग विथ 0. म्हणजे summation of all the movements about point A should be equal to 0. Summation of all the movements about point A should be equal to 0. याचं साइन कन्व्हेन्शन कसं आहे? क्लॉकवाइज movement should be considered as positive and anti-clockwise movement should be considered as negative. बरोबर आहे? Therefore आता ज्यावेळेस आपण पॉइंट ए च्या अबाउट मुवमेंट घेतो आहे तर मुवमेंट म्हणजे काय आहे? फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो दिस इज फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो आर ए इंटू 0, कारण त्याच पॉईंटवर आहे. बरोबर आहे? साइन कन्व्हेन्शन कसे आहेत? क्लॉकवाइज मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज मुवमेंट असेल तर निगेटिव्ह. आता 6 किलो न्यूटनची मुवमेंट बघा कशी आहे? क्लॉकवाइज आहे. ओके. सो प्लस 6 इंटू 0.75. आता हा जो 6 किलो न्यूटनचा आहे याची मुवमेंट अबाउट पॉइंट ए कशी आहे? ही पण क्लॉकवाइज आहे. सो प्लस 6 इंटू डिस्टन्स किती आहे बघा, किती आहे? टोटल आहे 6. 6 मधनं 1.5 गेले, किती राहिले? 4.5. आता आर बी जी आहे तिची मुवमेंट कशी आहे? निगेटिव्ह मुवमेंट आहे. सो मायनस ऑफ आर बी इंटू 6 इज इक्वल टू 0. सो 6 इंटू 0.75 बघा किती आहे? प्लस 6 इंटू 4.5 इज इक्वल टू आर बी इंटू 6. किती आहे बघा? थोडं फास्ट करा. सिक्स इंटू 0.75 किती आहे? इट इज 4.5 प्लस 6 इंटू 4.5 31.5 is equal to RB into 6. So 36 is equal to RB into 6. Therefore RB is equal to 6 kilonewton. झालं, आलंय का?
आर ए इज ऑल्सो इक्वल टू 6 किलो न्यूटन, कारण आर ए प्लस आर बी किती आहे 12 आहे, बरोबर आहे. सो दिस इज इक्वल टू दॅट. आर ए इज इक्वल टू 6 किलो न्यूटन आणि आर बी इज इक्वल टू अगेन 6 किलो न्यूटन. सो आर बी इज इक्वल टू 6 किलो न्यूटन आणि आर बी पण सेम आहे, बरोबर आहे. आता बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायची आपल्याला. नेक्स्ट तिसरा जो पार्ट आहे तो कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मोमेंट. कसं घेतो आपण, ए पासून राईटला जायचं, ए पासून राईटला जायचं आणि मागे बघायचं काय काय दिसतं आहे ते, त्या फोर्सेसची मुवमेंट कॅल्क्युलेट करायची. ओके, तर एक लक्षात ठेवा, सपोर्ट्सला नेहमी रिएक्शन 0 असतात. सो मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. आता सी वर यायचं आणि सीच्या लेफ्टला बघायचं काय दिसतंय, एकच रिएक्शन फोर्स आहे. आता ही बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करताना आपण साइन कन्व्हेन्शन काय आहेत, क्लॉकवाइज मुवमेंट शुड बी कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाइज शुड बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. तर ए वर 0 आहे. आता सी वर काय आहे, सी वर कसं आहे, आर ए पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्लॉकवाइज आहे. सो आर ए इंटू 0.75. सो 6 इंटू 0.75 म्हणजे किती झाली ही 4.5 किलो न्यूटन मीटर. दिस इज द मुवमेंट ॲट सी. ठीक आहे. आता डी वर या इथे आणि डीच्या बॅक साईडला बघा काय दोन फोर्सेस आहेत, एक आहे आर ए आणि दुसरा आहे 6 किलो न्यूटनचा. तर याची कशी रिएक्शन आहे, मुवमेंट आहे आपण बघूया. पहिल्यांदा आर ए कसा आहे, क्लॉकवाइज आहे. सो प्लस ऑफ 6 इंटू 4.5. 4.5 आणि हा जो 6 आहे हा अँटी क्लॉकवाइज आहे. सो मायनस ऑफ 6 इंटू किती आहे, आता हे डिस्टन्स बघा किती आहे, हे आहे 3 मीटर्स, हे आहे 1.5 मीटर्स. 3 मधनं 0.75 गेले, किती राहिले 2.25 प्लस 1.5 किती आहे 2.25 प्लस 1.5 म्हणजे 1.5 2.5 3.5 3.75 3.75 किती आहे बघा, पटकन करा कॅल्क्युलेशन जरा. इट इज 4.5 किलो न्यूटन मीटर, बरोबर आहे. आता दोन्ही सपोर्ट्सला काय झालंय, इक्वल रिएक्शन, द मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑकर्स at C and D and which is equal to 4.5 किलो न्यूटन मीटर. एकदा ही बेंडिंग मोमेंट आली की मग आपल्याला फॉर्म्युला सिंपल आहे, दॅट इज एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट आत्ताच आपण इथे केलेली आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं, वाय जनरली गिव्हन असतं. सो फ्रॉम देअर वी कॅन फाइंड आउट द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेसेस which are induced in the simply supported beam. क्लिअर झालंय का, क्लिअर झालंय का, काही डाऊट आहेत का. ठीक आहे, आता आपण कॅन्टिलिव्हर बीम कडे जाऊ. हाऊ टू कॅल्क्युलेट दी रिएक्शन्स फॉर दी कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे, आता कॅन्टिलिव्हर बीम जी आहे ती अशी गिव्हन आहे.
UDL आहे आणि एक पॉइंट लोड आहे. पॉइंट लोड आहे 3 किलो न्यूटनचं ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.25 मीटर्स फ्रॉम द फ्री एंड. आणि हा जो UDL आहे याची इंटेन्सिटी आहे 2 किलो न्यूटन पर मीटर आणि हे डिस्टन्स आहे 1 मीटर. तर टोटल डिस्टन्स किती आहे बीमचं? इट इज 1.5 मीटर्स. बरोबर आहे. आता सपोर्ट एकाच आहे इथे कॅन्टिलिव्हरला. ओके, त्याच्यामुळे रिएक्शन फक्त एकाच पॉइंटवर येणार आहे. लेट अस नेम इट ॲज पॉइंट ए. बरोबर आहे. बी आणि सी आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, UDL ला कन्व्हर्ट करायचं पॉइंट लोड मध्ये. ओके, सो UDL टू पॉइंट लोड. किती आहे इंटेन्सिटी UDL ची? 2 किलो न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्सवर आहे? 1.25 मीटरवर आहे. किती आहे बघा, 2 × 1.25. किती आलाय? 2.5. बरोबर आहे, किलो न्यूटन्स. बरोबर आहे का? आणि कुठे ऍक्ट होणार आहे? टोटल लेंथ जी आहे 1.25 त्याच्या बरोबर मिड पॉइंटवर ऍट 1.25 डिवाइडेड बाय 2. किती आले 1.25 डिवाइडेड बाय 2? किती आले सांगा? .625. बरोबर आहे. म्हणजे 0.625 आणि त्याच्यामध्ये हे परत 0.25 ऍड करा म्हणजे इथून टोटल डिस्टन्स आपल्याला समजेल. प्लस 0.25 किती आहे बघा? 0.625 प्लस 0.250 0.875 वर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का? इथे हा त्याचा पॉइंट लोड फॉर्म झालाय 2.5 किलो न्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.875 मीटर्स फ्रॉम द फ्री एंड फ्रॉम द फिक्स्ड एंड. बरोबर आहे. तर हा झाला पॉइंट नंबर ए, हा झाला पॉइंट नंबर बी आणि हा झाला पॉइंट नंबर सी. आता याचा जर का आपण व्यवस्थित डायग्राम ड्रॉ केला तर तो कसा दिसतोय बघा. एक पॉइंट लोड आहे 0.2875 वर 2.5 किलो न्यूटनचा आहे 0.875 आणि दुसरा जो आहे तो 3 किलो न्यूटन इथून 0.25 वर. हा झाला पॉइंट नंबर ए बी सी. बरोबर आहे. आता रिएक्शन फक्त इथेच येणार आहे कारण फिक्स सपोर्ट कुठे आहे? फक्त एकाच पॉइंटवर आहे. तर RA इज इक्वल टू व्हॉट? समेशन ऑफ ऑल दिस फोर्सेस. 2.5 प्लस 3 म्हणजे 5.5 किलो न्यूटन. RA आणि RB नाही आहे तिथे. बरोबर ना? जसं सिम्पली सपोर्टेड मध्ये आपले दोन रिएक्शन्स आल्या होत्या RA आणि RB, कारण दोन ठिकाणी सपोर्ट आहे त्याला. कॅन्टिलिव्हर मध्ये सपोर्ट एकच आहे त्याच्यामुळे जेवढे पॉइंट लोड असतील त्या सगळ्याचं समेशन म्हणजेच रिएक्शन ॲट पॉइंट नंबर ए. बरोबर आहे. आता RA झाला. आता सिंपल काय करायचं आपल्याला सेकंड पार्ट मध्ये बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे. सिम्पली सपोर्टेड बीम मधला हा जो सगळा पार्ट आहे की समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू 0 हे सगळ्या स्टेप इथे स्किप झालेल्या आहेत. डायरेक्टली आपल्याला RA ची व्हॅल्यू इथे मिळून गेलेली. दिस इज दी
बेनिफिट फॉर द कॅन्टिलिव्हर बीम, हे त्याचं बेनिफिट आहे कॅन्टिलिव्हर बीमचं. तर डायरेक्टली आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायला जाऊ. ठीक आहे. सो बेंडिंग मुवमेंट, सपोर्टला नेहमी 0 असतात. सो मुवमेंट ॲट ए इक्वल टू 0. बरोबर आहे. आता बी चा आहे 0.875 आणि सी चा डिस्टन्स किती आहे सांगा आता इथून मला. हे डिस्टन्स सांगा किती आहे. वन 1.5 मधून 0.875 मायनस करा. 1.5 मधून 0.875 मायनस करा आणि किती आहे सांगा. .625 बरोबर आहे. 0.625. याच्यातनं 0.25 मायनस करून टाका परत. सो दिस इज इक्वल टू 0.375 मीटर्स. आता आपले बेंडिंग मोमेंट फार गेले. ओके. नाव बेंडिंग मोमेंट ॲट ए इक्वल टू 0 ॲट बी. बी वर या आणि बॅक साईडला बघा काय दिसतंय. साइन कन्व्हेन्शन कसे आहेत. क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह. तर बीच्या बॅक साईडला दिसतंय फक्त आर ए आणि तोच आहे क्लॉकवाईज. सो आर ए इंटू 0.875 क्लॉकवाईज आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आहे. सो 5.5 इंटू 0.875 किती आहे सांगा. 4.81 किलो न्यूटन मीटर. बरोबर आहे. आता बेंडिंग मोमेंट ॲट सी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सीच्या बॅक साईडला बघा काय दिसतात. ते दोन फोर्सेस आहेत. एक आहे आर ए आणि दुसरा आहे बी. तर आर ए चाललाय क्लॉकवाईज. ओके. सो बेंडिंग मोमेंट ॲट सी, सो प्लस ऑफ आर ए इंटू डिस्टन्स किती आहे बघा आता. 0.875 प्लस 0.375 किती आहे. 1.25. आता बी जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. सो मायनस 2.5 इंटू 0.375 किती कॅल्क्युलेशन आहे सांगा. 5.9375. 5.9375 किलो न्यूटन मीटर. बरोबर आहे. दोघांमधली मॅक्सिमम काय आहे. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काय आहे. 5.9375 किलो न्यूटन मीटर ॲट पॉइंट नंबर सी. ही मुवमेंट घ्यायची आहे. दिस इज इक्वल टू एम. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय. या एम मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची. यू कॅन कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया. वाय इज गिवन, सो वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू फॉर द स्ट्रेस. आले का लक्षात आता. सो दिस इज हाऊ दी रिएक्शन अँड मुवमेंट्स आर कॅल्क्युलेटेड फॉर दी सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं. आता रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे. रेकॉर्डिंग बघा, प्रॅक्टिस करा आणि सॉल्व करा न्यूमरिकल्स. ओके. थांबू इथे.